हुक्केरी शहरातील एका खासगी शाळेतील अटेंडंटवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात शाळेच्या अध्यक्षासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसके पब्लिक स्कूल हुक्केरी येथील अध्यक्ष चन्नबसप्पा रवींद्र शेट्टी, प्राचार्य राघवेंद्र कुलकर्णी आणि लिपिक शंकर अलगारावद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मार्च 6 रोजी शाळेच्या प्रशासन कार्यालयात या तिघांनी अश्लील शिवीगाळ करत अटेंडंट विनायक पाटील यांना मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। कामावर असताना अचानक अध्यक्ष, प्राचार्य आणि लिपिक यांनी हल्ला केला, त्यामुळे विनायक पाटील गंभीर जखमी झाले। त्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सचिन कांबळे, KMM मराठी, हुक्केरी।